लग्न मंडपात आनंदाचं वातावरण होतं. ढोल ताशांचा गजर, नातेवाईकांची लगबग आणि नवरीच्या चेहऱ्यावर नवीन आयुष्याची स्वप्न. बिहारमधील मनियारी परिसरात हा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडत होता. रात्रभर लग्नाचे सर्व विधी पार पडले. पाहुण्यांची वर्दळ, फोटो काढण्याची लगबग आणि पाठवणीपूर्वीच्या तयारीत सगळेजण व्यस्त होते. पण या सगळ्या गडबडीत काही लोकांच्या चेहऱ्यावर मात्र हलकासा तणाव दिसत होता. जणू काहीतरी चुकीचं घडत आहे अशी भावना त्यांच्या मनात सतत होती. मात्र नेमकं काय चुकतंय हे कोणालाच समजत नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी पाठवणीची तयारी सुरू झाली. घरात भाऊक वातावरण होतं. त्याचवेळी एका महिलेनं नवरदेवाच्या हातात 200 रुपयांची नोट ठेवली. उपस्थितांना वाटलं ही फक्त भेट असेल, पण पुढच्या क्षणी तिनं नवरदेवाला एक साधा प्रश्न विचारला, या नोटेची किंमत किती आहे? मंडपात काही क्षण शांतता पसरली. नवरदेवानं पूर्ण आत्मविश्वासानं उत्तर दिलं की 2000 रुपयांची नोट आहे. हे उत्तर ऐकताच उपस्थित लोक एकमेकांकडे पाहू लागले. काहींच्या चेहऱ्यावर धक्का स्पष्ट दिसत होता, कारण या उत्तरानं असं काही उघड झालं ज्यामुळे संपूर्ण लग्नच अडचणीत आलं. यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. समोर आलेल्या माहितीनुसार ज्या मुलासोबत लग्न ठरलं होतं त्याऐवजी दुसऱ्याच व्यक्तीला नवरदेव बनवून आणल्याचा आरोप करण्यात आला. 200 रुपयांची नोट ओळखण्यात झालेल्या चुकीनंतर नवरीच्या घरच्यांचा संशय आणखी वाढला. ज्याला 200 आणि 2000 रुपयांमधला फरक समजत नाही, तो आयुष्याची जबाबदारी काय घेणार असा सवाल उपस्थित करत वधू पक्षानं पाठवणी थांबवली. अखेर नवरीनंही हे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला आणि वर पक्षाला खाली मान घालून परत जावं लागलं.